हाय हॅलो नमस्कार. आज मी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवते. त्यासाठी हे शेवग्याच्या शेंगा घेतले आहेत. शेंगा 4-5 वेळा धुवून घेतल्या आहेत स्वच्छ पाण्याने. त्यासाठी मी ते खोबरं घेतलं आहे, एक मिरची, हिरवी मिरची, वाटणासाठी 2 लसूण पाकळ्या, ह्या तिखट मिरच्या, कांदा, संकेश्वरी मिरच्या 5 आहेत आणि हे धने. ह्याचं मी वाटण करते. हळद पावडर घालून घेते. वाटण वाटून घेतलं आहे. थोडा माझा घसा बसला आहे त्यामुळे बोलायचा प्रॉब्लेम झाला आहे. हे बघा, एवढं असं वाटण वाटून घेतलं आहे. इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे. दोन चमचे तेल घालून घेतलं. तेल गरम झालंय. आता राई घालून घेते, जिरे, लसूण, कांदा वाटणात असल्यामुळे कांदा घालत नाही आहे. हे वाटण घालून घेते. एकदम पातळ पण नाही करायचं, अशी थोडंसं घट्ट ठेवायचं आहे. अशा पद्धतीने कच्चं वाटण घालून केलेली शेंगाची भाजी खूपच छान लागते. नक्की करून बघा. मच्छीला जे आपण वाटण करतो ना, त्या पद्धतीचंच हे वाटण करायचं. फक्त थोडंसं असं एकदम बारीक नाही करायचं, सरसरीत असं ठेवायचं, म्हणजे छान चटणी अशी लागते. आता या शेंगा घालून घेते यामध्ये. अशा पद्धतीची भाजी खूपच छान लागते. नक्की करून बघा. खूप चविष्ट लागते. अर्धा चमचा मीठ घालून घेते. आणि ही शेंग शिजेपर्यंत 15-20 मिनटं काय ते मीडियम गॅसवर शिजत ठेवते. अर्धा पेला पाणी घालते. गॅस मीडियम करते आता. झाकण मारून 15-20 मिनटं शिजवून घेते मीडियम गॅसवर. छान भाजी तयार आहे. नक्की अशा पद्धतीत भाजी नक्की करून बघा आणि सांगा कशी झाली भाजी. कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. अशा पद्धतीची भाजी खूपच छान लागते. आम्हाला घरात सगळ्यांना आवडते अशी पद्धतीची भाजी.